नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. मालेगाव. आज अयोध्या येथे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा असल्याने मालेगाव शहरात आज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कॅम्प भागातील शहीद भगतसिंग गणेश मंडळातर्फे या मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह कार्यक्रम सहित भजन कीर्तन पूजा अर्चा करून प्रसाद वाटपही करण्यात आले होते. यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे व सटाणा नाका एकता मंडळाचे संस्थापक सुनील आबा गायकवाड व आदी मान्यवरांनी देखील हजेरी लावली. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास के कोषाध्यक्ष सर्वांना प्रथमतः या पावन पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. शहीद भगतसिंग मित्र मंडळ गेले वर्षभर काही ना काही उपक्रम घेत असतं. त्यात रामनवमीच्या दिवशी अनेक उपक्रम असतात, गणपती उत्सवामध्ये उपक्रम असतात, कोजागिरी पौर्णिमा असेल किंवा नवरात्र असेल, असे उपक्रम कायम घेत असतो. आज एवढा 500 वर्षानंतरचं जे आतुरता होती ती आज पूर्णत्वास आली. त्यानिमित्त शहीद भगतसिंग मित्र मंडळातर्फे रामरक्षा स्तोत्र पठण, त्यानंतर लाईव्ह LED स्क्रीनवर जो नयनरम्य जो सोहळा होता तो सगळ्यांना बघण्यात यावा म्हणून आपण LED स्क्रीनवर एक लाईव्ह शो आयोजित केला. भजन संध्या आयोजित केली होती, त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं. तर अशा या पावन पर्वाच्या निमित्ताने संध्याकाळी सुंदर अशी आतषबाजी आपण आयोजित केलेली आहे. तर सर्वांना नम्र विनंती असेल की इथे आपण उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा. धन्यवाद. जय जय. दिन है प्रभु रामलला अपने जो 500 वर्ष का जो वनवास था वो कंप्लीट करके अपने भव्य दिव्य ऐसे मंदिर में विराजमान हुए हैं। ये जो दिवस है ये सभी राम भक्तों के लिए
काफ़ी महत्वपूर्ण है, क्योंकि बहुत से ऐसी पीढ़ियां खप गई थी प्रभु रामलला को टेंट से राम मंदिर तक लाने के लिए। आज उनका सबका सपना जो है उनका भी, और जिन्होंने संघर्ष किया उन्हें भी हम धन्यवाद देते हैं। और ये हमारा सौभाग्य है कि हमारी ये पीढ़ी आज इतना भव्य दिव्य राम मंदिर देख रही है, और आने वाली भी पीढ़ी प्रभु राम के प्रति उतने ही अच्छे से कार्य करेंगी, यह हम विश्वास दिलाते हैं। जय श्री राम। आजचा हा क्षण भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल असा हा क्षण आहे। आजची ही पिढी ज्यांनी या इतिहासाचे साक्षी आहेत त्यांना हा क्षण फारच आनंदाचा आहे। शहीद भगतसिंह गणेश मंडळ ह्याचे जे सगळे युवक आहेत यांनी जी कष्ट आणि मेहनत करून आजचा हा दिवस साजरा केला आहे, हा पण त्या सगळ्यांना मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी असेच कार्यक्रम भविष्यात आयोजित करीत राहावं आणि आपल्या गणेश मंडळाचं नाव हे सुवर्णाक्षराने लिहिला जावं अशी मी माननीय राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, देश के कोने कोने से यहां पर पधारे पूज्य संतजन अपने अपने क्षेत्र के रामोत्सव के इस पावन पर्व के अवसर पर आदरणीय प्रधानमंत्री जी का मैं आप सबकी ओर से हृदय से